बीडच्या गेवराई शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात अतिसंवेदनशील ज्वलंत द्रव्य म्हणून वापर होतो त्यांची विक्री करण्यास परवानगी नसते। तरी देखील अवैधरित्या पेट्रोल व डिझेलची विक्री करत असल्याची माहिती गेवराई पोलीस स्टेशनला मिळाली होती। या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोटकर, जमादार सोनवणे आणि पोलीस कॉन्स्टेबल भारत भरकटे या टीमने धाड टाकली। त्यामध्ये त्यांनी पेट्रोलच्या 54 आणि डिझेलच्या 16 बाटल्या अशा एकूण 70 बाटल्या जप्त केल्या आहेत। या प्रकरणी गेवराई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून एकास ताब्यात घेतले असून पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत। ग्लोबल न्यूज डेस्कसाठी सोमनाथ मोटेसह श्याम जाधव, गेवराई, बीड। मध्ये कारवाई झाली आहे ती काय कारवाई आहे आणि किती मुद्देमाल जप्त झालेला आहे आणि कशा संदर्भात कारवाई आहे? याच्यामध्ये असं घडलं आहे की पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जुन्या बसस्थानासमोर एक इसम अवैधरित्या पेट्रोल आणि डिझेल हे सुट्ट विकत असल्याची आम्हाला माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे आमचे वरिष्ठ अधिकारी प्रवीण कुमार बांगर सर PI पोलीस निरीक्षक यांच्या आम्ही मार्गदर्शनाखाली आमचं पोलीस पथक घेऊन पोलीस हवालदार सोनवणे, वरकटे यांच्यासह आम्ही सदर ठिकाणी गेलो असता 54 लिटर आम्हाला पेट्रोलच्या 1-1 लिटरच्या बाटल्या आणि 14 डिझेलच्या बाटल्या इत्यादी मुद्देमाल आम्हाला मिळून आल्याने आम्ही ते कारवाई करता ताब्यात घेतलेले आहेत। अशा प्रकारे पेट्रोल डिझेल विक्री करणे हे जे ज्वलनशील पदार्थ अशा प्रकारे विकले जातात त्याला कुठल्याही सुरक्षिततेची शाश्वती नसते। एखादा मोठा इन्सिडेंट त्यामध्ये घडू शकतो, त्यामध्ये जीवितहानी होऊ शकते। या अनुषंगाने आम्ही ही कारवाई केलेली आहे। यापुढे अशा प्रकारच्या जर कोणी मिळून आल्या तर आम्ही गेवराई पोलीस स्टेशनला संपर्क साधा असे आपणास आवाहन करतात।